जीवनामध्ये जेवढा लोभ विषय घातक आहे, माणसाच्या जीवनामध्ये जेवढा काम विषय घातक आहे, माणसाच्या जीवनामध्ये जेवढा अहंकार घातक आहे, तेवढाच माणसाच्या जीवनामध्ये क्रोध सुद्धा घातक आहे. तुम्ही म्हणाल का हो महाराज, क्रोध म्हणजे काय? काय क्रोध म्हणजे काय? तर क्रोध म्हणजे राग. एकदा का माणसाला राग आला रे आला की मग तो माणूस फाशी घेताना सुद्धा मागचा पुढचा विचार करत नाही. एखाद्या व्यक्तीला जर राग आला तर त्या रागामधून तो व्यक्ती चांगलं सुद्धा करू शकतो आणि तो व्यक्ती वाईट सुद्धा करू शकतो. मी एक दृष्टांत सुद्धा आपल्या पुढे मांडेन की एक बाई होती आणि त्या बाईने आपल्या घरामध्ये एक काय पाळलेलं होतं? मुंगूस. छोटस एक मुंगूस त्या ठिकाणी पाळलेलं होतं. उत्कृष्ट अशा प्रकारचा ती बाई त्या मुंगुसाचा काय करायची? सांभाळ करायची. जसा जीव आपल्या पोटच्या लेकराला ती बाई लावायची, जसं प्रेम आपल्या पोटच्या लेकराला ती बाई करायची, त्याचप्रमाणे प्रेम जीव त्या मुंगुसाला ती बाई लावायची. रोज सकाळी आपल्या लेकराला उठवलं की त्या मुंगसाला उठवावं. उठल्याच्या नंतर दोघांना आंघोळी घालाव्यात. आंघोळी घातल्याच्या नंतर त्यांना खायला प्यायला द्यावं, आराम करायला लावायचा. अशा प्रकारे छान प्रकारे ती बाई त्या मुंगसाचा सांभाळ करायची. एक दिवस त्या बाईच्या नवऱ्याने त्या बाईला आवाज दिला की अगं. त्यावेळेस ती बाई म्हणू लागली का हो, काय म्हणता, बोला ना. त्यावेळेस त्या बाईचा नवरा म्हणू लागला, अगं उद्या सकाळी शेतामध्ये थोडी कामं शिल्लक पडलेली म्हटले, उद्या शेतामध्ये काही कामं जास्त आहेत म्हटले, म्हणून उद्या मी उद्या सकाळी शेतामध्ये काय जाणार आहे? लवकर जाणार आहे. लवकर जाणारे म्हटल्याच्या नंतर ती बाई म्हणू लागली, मग का हो